एक मोठी बातमी आहे। विलीनीकरणानंतर पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो असं शशिकांत शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं। तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातनं शशिकांत शिंदे यांनी लेखातून आपला दावा केलाय। विलीनीकरणासाठी अजितदादा 4 ते 5 महिन्यांपासून कामाला लागले होते। तर दादा जयंत पाटील पवार आणि आमच्याशी बोलत होते असे देखील शशिकांत शिंदेंनी आपल्या लेखातनं मांडलंय। विलीनीकरण घडवून आणू पक्ष पुन्हा मजबूत करणं हीच दादांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल असंही शशिकांत शिंदे म्हणाले। अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या आणि खोट्या नाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे। परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील 4 ते 5 महिन्यांपासून कामाला लागले होते। दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण करायचं असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणली होती आणि स्वतः हिरिरीनं प्रचाराची आघाडी सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करण्याचा निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला होता। विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय सुद्धा साहेबांसह सर्व नेत्यांनी केला होता। कार्यकर्त्यांची तर तीच इच्छा, अपेक्षा होती, त्यासाठी ते आग्रही होते। पण मध्येच काळानं झडप घातली आणि दादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचं स्वप्न अपुरं राहिलं। आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची आहे। त्यासाठी प्रत्येकानं आपलं मन मोठं करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवे। राष्ट्रवादीचं विलीनीकरण घडून आणून पक्ष पुन्हा मजबूतीने उभा करणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल। तर शशिकांत शिंदे यांच्या लेखावरती सुनील तटकरे आपली भूमिका मांडणार आहेत। सुनील तटकरेंनी शशिकांत शिंदेंच्या लेखाची प्रत मागवली आहे आणि संध्याकाळी 4 वाजता सुनील तटकरे आपली भूमिका जाहीर करणार आहेत। शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांनी एकूणच विलीनीकरण आणि अजित पवार यांच्याकडेच नेतृत्व जाणार होतं अशा आपल्या भावना पक्षाच्या साप्ताहिकातल्या लेखाबद्ध व्यक्त केल्या आहेत आणि यावरती आता सुनील तटकरे आपली भूमिका मांडणार आहेत संध्याकाळी 4 वाजता। तर विलीनीकरणावरती अजितदादा चर्चा करत होते असं हसन मुश्रीफ यांनी देखील म्हटलंय। आता परिस्थिती बदलली आहे, भाजपला विश्वासात घ्यावं लागेल असंही मुश्रीफ म्हणतायत। तर विलीनीकरणावरती दादांनी आमच्याशी चर्चा केलेली नव्हती असंही मुश्रीफांनी सांगितलं। शशिकांत शिंदे त्या चर्चेत असायचे, ही दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल असायची। तर आम्हालाही फोन यायचे किंवा एकत्र जर येत असाल तर एका चिन्हावर लढवा म्हणून आपण गडिंग्लज आणि चंदगडमध्ये हा प्रयोग केला। परंतु ह्या इतपर दादा आमच्याशी काही बोलले नाहीत, हे खरं आहे। विलीनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा हे चर्चा करत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही। आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे, आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचं याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल। त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या पक्षामध्ये होईल। अनेकदा सत्य अनेक नेत्यांनी बोललेलं आहे। आता एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत, शशिकांतजी शिंदे आहेत, आता पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यांनी अध्यक्ष म्हणून जे वक्तव्य केलं त्यांना आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जास्ती माहिती आहे। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे निधन झालं त्याच्यात आत्ताच जेमतेम 13वा दिवस झाला आहे। दुखवटा आता 13वा दिवस म्हणजे संपलेला आहे। त्याच्यामुळे आता या बाबतीत पुढील काळामध्ये बैठका होतील। अशा ज्या कुठे अडचणी आहेत ते वरिष्ठ मंडळी एकत्र बसून त्या सॉल्व्ह करतील। गॉडफादर जे काही आता दादा गेल्यामुळं वहिनी आहेत, परंतु वहिनीच्या पाठीमागं सुद्धा भक्कम पाठिंबा दोन्ही पक्ष, त्याच्यात सुद्धा आता जयंत पाटील साहेब आहेत, पवार साहेब आहेत, अशा राष्ट्रीय नेते संघ आहेत। तर हे झालं तर आम्हाला सुद्धा दिलासा, चांगली पद्धतीने ताकद मिळाली। आम्हाला माहीत म्हणजे चर्चा कानावर यायची का हे 12 तारखेला विलीनीकरण होणार आहे। शशिकांत शिंदे म्हणतात 100% झालं पाहिजे, आमची सुद्धा अपेक्षा आहे। पण वहिनीने ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी जी चर्चा होती, जवळजवळ
40पैकी 30-35 आमदारांची चर्चा आहेच. सगळ्याच्या मनातून ऐक झालं पाहिजे. नाही आता मंगळवारी आम्ही बोलणार आहे ना. मंगळवारी आम्हाला बोलवलं 1 to 1 चर्चा करणार आहे. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 70% आमदार हेच मांडणार आहेत. आणखी एक मोठी बातमी आपण बघूया. जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पुढे एकत्रच वाटचाल करणार असं बेनके यांनी म्हटलंय. विलिनीकरणाचं पुढे काय होईल हे मला माहिती नाही, मात्र मागचं सगळं विसरून आम्ही इथून पुढे जुन्नरमध्ये एकत्रच काम करणार असं अतुल बेनके यांनी सांगितलंय. पुढं काय होईल आम्हाला माहित नाही, पण जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणेच वाटचाल करणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणेच वाटचाल करणार. जिल्ह्यासाठी काही अशी नाही, ते मला नाही माहिती. मी जुन्नर तालुक्यापुरतं सीमित सांगू शकतो. बाकी इतर तालुक्यांचं किंवा महाराष्ट्राचं किंवा वरिष्ठ नेत्यांचं मी सांगू शकत नाही. 2 राष्ट्रवादी स्प्लिट झाल्यामुळं जे आम्हाला फटका बसला ते आम्ही आता सारं विसरून आम्ही एकत्रितपणे पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे. तर आम्हाला पुढं जात असताना जिल्हा परिषदचं एखादं पद आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये प्राप्त व्हावं ही आम्ही ती विनंती केली आणि त्यातून निश्चितच सकारात्मक विचार करून जुन्नरकरांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभे आहे असं वहिनीने आम्हाला शब्द दिला. तर विलिनीकरणाच्या या फक्त स्टोरीज आहेत, त्यामुळे दादांना विचारायला कोण जाणार असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मोठमोठं राजकारण मला कळत नाही. विलिनीकरणानंतर पक्षाचं सर्व नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. त्यावरती चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य. मी एका आई वडील दोघेही गिरणी कामगार होते अशा कुटुंबातला मुलगा असल्यामुळे हे मोठमोठं राजकारण काही आपल्याला कळत नाही. आता काय झालेलं आहे की सगळ्या स्टोऱ्याज आहेत ना, थोडीच कोणी अजितदादांना विचारायला जाणार आहे. शशिकांत शिंदे म्हणाल्यानंतर कोण त्याचं खरं खोटं करणार. तर माझ्यासारख्याने अशा विषयात जाऊच नाही. अजितदादा नसल्यामुळे चर्चा आहेत आणि त्या चर्चांमध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाने